इंद्रायणी नदीजवळील रेस्क्यू ऑपरेशन हे संपलेलं आहे। एनडीआरएफनं रेस्क्यू ऑपरेशन थांबवलेलं आहे। सर्व हरवलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलंय। प्रशासनाकडून कोणी व्यक्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू केलं जाईल। मावळ दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। तर आता एनडीआरएफनं मात्र रेस्क्यू ऑपरेशन समाप्तीची घोषणा केलेली आहे। जे सर्वच्या सर्व पर्यटक या भागामध्ये होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। तर 4 मृतदेह हे काल हाती आलेले होते। त्यानंतर आता जे जखमी आहेत त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवे यांच्याकडनं। रेवती, आता एनडीआरएफनं तर जाहीर केलेलं आहे की ऑपरेशन संपलेलं आहे, काय पुढच्या अपडेट्स? नक्कीच प्रज्ञा, खरं तर काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली जी मावळ तालुक्यातील कुंडमाळा परिसरामध्ये घडली। एक जो पूल आहे, जो लोखंडी पूल, तो कोसळला आणि त्यानंतर 50हून अधिक लोक इंद्रायणी नदीत वाहून गेले होते आणि त्याच्यानंतर एनडीआरएफ, पुणे अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी सगळे तिथे पोहोचले होते आणि रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू झालं होतं। काल रात्री उशिरापर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं आणि त्या दरम्यान जवळपास 40 ते 45 लोकांना तिकडनं रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। सद्यस्थितीला 4 लोकांचा मृत्यू, दुर्दैवी मृत्यू या घटनेत झालेला आहे। पण अनेक लोक जे आहेत त्यांना कालच लगेच डिस्चार्ज पण देण्यात आला होता। तर काही लोकांची जी प्रकृती आहे ती गंभीर आहे आणि त्यांच्यावरती सध्या MIMER अथर्व अशा जे 2 रुग्णालय आहेत, या 2 रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत। काही जणांची परिस्थिती गंभीर आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि त्यासोबतच एनडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन सद्यस्थितीला थांबवलेलं आहे आणि पुढे लागलीच गरज तर पुन्हा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येईल असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती। तर रेस्क्यू ऑपरेशन आता थांबवण्यात आलेलं आहे आणि पुढील उपचार जखमींवरती सुरू आहे।